महागाई आणि मनपाच्या जाचात भांडी कपडे व्यावसायिक भरडले. सांगलीतील गल्लोगल्ली फिरणारा पारंपरिक व्यवसाय संकटात. जुने कपडे द्या आणि नवीन भांडी घ्या अशी साथ घालत सांगलीतील गल्लोगल्ली आणि घराघरात पोहोचणारा पारंपरिक कपडे भांडी व्यवसाय आता पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि दुसरीकडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारी जाचक आणि अमानुष वागणूक यामुळे या छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोरगरिबांना हक्काचे वस्त्र मिळवून देणारा हा महत्त्वाचा दुवा आता प्रशासकीय अनास्थेमुळे कायमचा तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यात तांबे, पितळ, स्टील आणि प्लास्टिकच्या घरगुती वस्तू, भांड्यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. मात्र त्या प्रमाणात जुन्या कपड्यांना मिळणारा बाजारभाव अत्यंत घसरला आहे. महागडी भांडी देऊन त्या बदल्यात येणाऱ्या जुन्या कपड्यांमधून व्यापाऱ्यांचा दैनंदिन खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं कठीण झालं आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठल्यामुळे गाड्यांचे भाडे परवडत नाही. परिणामी गल्लोगल्ली फिरून व्यवसाय करणे या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. आज या व्यापाऱ्यांकडे दैनंदिन रोजगाराची कोणतीही शाश्वती उरलेली नाही. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी जेव्हा हे छोटे व्यापारी रस्त्याकडेला किंवा पालिकेच्या बाजारपेठ परिसरात आपले तात्पुरते दुकान थाटतात, तेव्हा त्यांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. पीडित व्यापाऱ्यांनी संतप्तपणे आरोप केला आहे की पालिका कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अत्यंत चुकीची आणि अपमानास्पद वागणूक देतात. अनेकदा गरिबांचे हक्काचे सामान, भांडी आणि कपडे रस्त्यावर फेकून दिले जातात. आधीच कर्जबाजारी झालेल्या या व्यापाऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचली आहे. प्रशासनाने या समस्येकडे केवळ अतिक्रमण म्हणून न पाहता एक सामाजिक आणि मानवी प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. जर वेळीच या छोट्या घटकाला न्याय दिला नाही तर सांगलीतील पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा एक पारंपरिक व्यवसाय नष्ट होईलच, पण सोबतच हजारो गरिबांच्या वस्त्राचा प्रश्न अधिक गंभीर होईल. या जागेवर मी 60 वर्ष झालं बसतोय, तरी सुद्धा इथं भांडणं काढतात. 10 रुपये जागेची पट्टी देतोय, तरी नको नको ते बाप माणूस आम्हाला बोलून तर आमचे कपडे ढकलतात. नाही वाटेल तसलं ऐका. मुलकाची महागाई झाली आहे. इथं यायला आम्हाला 300-400 रुपये गाडी भाडं येते. इकात या उन्हात तानात विकायचं, सरकारला पैसा गोळा करून द्यायचा, ते द्यायचा आणि यांचं बोलून घ्यायचं. नको ते बोलून घ्यायचं. तू काढके ग ठेवू नकोस असं. आता हे दुकान आला तर कसलं पाहिजे तसल्या शिवाय देते. नको त्या शिवाय देते आम्हाला. आमच्या जीवावर 100 जण पोट भरून खात्यात. गरीब गोर व्यापारी 4-5 जणांची पोट भरतात आमच्या धंद्यावर. कारण का आमच्याकडून 10-5 रुपयाची घेऊन जातात, आपलं काहीतरी विकतात, त्यांचं त्यांनी खात्यात, त्यांनी त्यांचं हे करतात आणि यांची दादागिरी फुकटची. मावशी, आता महागाई वाढली, किती काय खर्च वाढला तुमचा? मस्त वाढलाय बाबा खर्च. आता रिक्षा भाडं झालं 400 रुपये इथे याला मिरजच. 400 रुपये इथे याला इथे याला. तुमच्या घरात गॅस मिळाला का? याच आहे लगेच मिळाला का आता या अडचण आल्या? अडचण आल्या पण आम्ही काय 3 महिन्यात 2-4 महिन्यात एकदा घेतो बाबा. किती जण आहे घरात? आम्ही 2 माया लेकरच आहे. त्यात मुलगा आणि मी. त्याचं काय लग्न नाही काय नाही. त्या मीच आहे. तो माया लेकरच आहे. असणार घ्यायचंय, नसणार कुठलं घ्यायचं. गोर गरीब हातारी पोट आम्ही केव्हा राबा तेव्हा आमचं चूट पेटायचं. आम्ही खाणार राबून. हिंडल्याशी आमचं पोट भरत नाही. दुनियाची महागाई वाढली, सगळं वाढलाय. कुठलं सच नाही, का नाही. गोरग जतन व्हायचे कसं. नोकरी चाकरी होतील पण गरीब कसं होणार. मुलं शाळेत पाठवता नाही? माझी मुलं सगळी मोठी आहेत. लग्नाला कामं नाही आम्हाला. हेच काम आमची जुन्या चिंध्या ऐकायची कामं. काय नाही, इथं जागा नाही बसायला. सारखं उठवतात, इथून उठा तिथून उठा करतात. जागा आम्हाला कुठला तर पर्यायचा जागा पाहिजे. वाटलं आपण भाडं देऊ. व आता पावसाळ्यात आमचं गोरगरिबांचा हाल आहे. 2-3 पिढ्या गेल्या इथं बाजार करून तरी पण अजून आम्हाला जागे नाही भेटले. कोण सगळेजण म्हणतात उठा इथून, चला आमच्या दुकानापासून उठा, हे करा. अहो बसायचं की कुठं, मग जायचं कुठं आम्ही? आम्हाला जागाच द्या पर्याय न कुठं. तर मला आता सांगा, महागाईचा तुम्हाला काय काय फरक पडला? महागाईचा तर फटका जोरातच बसलाय, एकदम जोरातच फटका बसलाय. मालाचे रेट बी भरपूर वाढले, सगळं वाढलं. काय आम्हाला काहीच नाही. ठेवायचं किती, खायचं किती, हेच चाललंय. महागाई तर काही विचारूच नका. मोदीने सांगितलं की आता सगळा खर्च जपून करायचा. मोदीनं सांगितलं पण खर्च थांबतो का? मोदीनं सांगितले खरं आहे, खर्च करू नका, हे करू नका, पण खर्च थांबतो का?
कुणाचाच थांबत नाही खर्च, त्यांचा बी थांबत नाही. आमचा तर कुठं, आम्ही गोरगरिबाने उलट. कमल चंद्रकांत भोसले. महागाई वाढले कमी झालं. महागाई वाढल्या, पोट भरणात आमची. हे चिंध्या बी इकनात, हे जुने कपडे विकतोय. किती वर्ष झालं करताय? आता 30-40 वर्ष करतो. आता काय गिऱ्हाईक आहे का नाही? गिराकच नाही आम्हाला. गंध काढून द्या कोणचं तर आम्ही करतो. मोदी म्हणले तेल कमी खावा, सोनं घेऊ नका. सोनं बी घेत नाही ना तेल बी जास्त खात नाही. 10 रुपयाचं 20 रुपयाचं आणून खायला एवढं आमचं पोट भरायचं मुश्किल झालं. तेलाच दर काय तुम्हाला माहिती आहे का? माहितीये की 180 रुपये. पहिला किती? पहिला ते 100 होता, 80 होता, शेवट 150 पर्यंत होता. गॅस मिळाला का तुम्हाला? गॅस मिळाना झालाय, चुलीवर पेटवून करायला. चुलीवर पेटवून करा. होय. मग घरातली लहान मुलं बिलं? मुलं 15 माणूस आहे बाळा माझ्या घरात. कसं भागवायचे सांग. नवरा काम करत नाही, लेक तशीच इकडं तिकडं हिंडतेले आहेत. पोरं 9-10 आहेत. काय भागवू मी सांग. रडता घास खातोय बाळा मी. हे जुन्या चिंध्या इकावं तर आमचं पोट भरतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.